मुळामध्ये मी माझी महापौर आहे याचा विसर मला कधीच पडणार नाही. कारण मी जेव्हा जागतिक संकट आलं त्या संकटाला महापौर म्हणून मी कशी सामोरी गेली आहे हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे मी माझी महापौर आहे, मी विरोधी पक्षात आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि त्याच्यामध्ये माझं काय कर्तव्य आहे त्या कर्तव्यापोटी खरं म्हणजे मला पण असं म्हणावंसं वाटतं, महापौर डोक्यावर पडलेत का? कारण ज्या महापौरांनी तो कोरम पुरा करायचा असतो, पण महापौर एवढ्या बेभान झालेत की त्यांना ज्या माझं नाव घेऊन ममता बॅनर्जींना माझं नाव जोडलं आणि त्या ममता बॅनर्जींनी तुमचं अख्खं केंद्र खाली करून पश्चिम बंगालमध्ये उतरवून घेतलं. तुम्ही विजय काय संपादन केलं तो लोकांना माहिती आहे. पुढे पुढे ते सगळं येईलच, त्याच्याशी मला देणं घेणं नाही. कारण मी कधी पश्चिम बंगालमध्ये गेली नाही आणि पश्चिम बंगाल केरळ अमकं तमकं जिंकलं. जे जिंकले त्याबद्दल आनंद, त्यांचं अभिनंदन. परंतु त्या महिलेला तुम्हाला आवरता आलं नाही. तिला पराजित करण्यासाठी अख्खं केंद्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये 30 दिवस तळ ठोकून बसतं. यावरून ममता बॅनर्जीची ताकद ती जगाने पाहिली. आणि जर तुम्ही मला ममता बॅनर्जी बरोबर जोडत असाल तर होय, मी महाराष्ट्राची कन्या आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये प्रत्येक संकट समयी आम्ही उभे राहिलो. आम्ही एकनिष्ठ आहोत, दल बदलू नाही. फायदा तिकडे धावणं हे आमचा स्वभाव नाही. महापौर पद काँग्रेसमधनं येऊनही तुम्हाला दिलंय तर ते नीट वागा. मूळ काय आहे तुमचं, विसरताय? असं म्हणतात ना, बाईचं मूळ कुळ हे एकच असतं. तुमचं मूळ काय? काँग्रेस. आता भाजपने तुम्हाला दिली आहे, सांभाळा. मुळात कोरम तुम्ही पुरा करायचा, सभागृह तुम्ही चालवायचं. चालवत असताना विरोधकांकडे दक्षत नाही द्यायचं, लोकशाही तिथे मानायचीच नाही. हा तुमचा अजेंडा आहे. म्हणून म्हणते डोक्यावर पडलात का? मात्र सभागृहामध्ये जे काही झालं, नसरापूर प्रकरणाच्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. तुम्ही प्रस्ताव द्यायला हवा होता, कारण त्यावेळेस पश्चिम बंगालच्या विजयाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव गणेश ठक्करांनी सभागृह नेत्यांनी मांडलेला होता. असा एक युक्तिवाद भाजपकडनं केला जातो. मुळामध्ये तुम्ही कुठली चर्चा सभागृहाच्या आधी करायची ही परंपरा आहे. हा एक महापालिकेचा संस्कार आहे, हा एक महापालिकेचा नियम आहे. सभागृहाच्या आधी सगळ्या गटनेता विरोधी पक्ष यांच्याबरोबर आम्ही चर्चा करत होतो. त्या चर्चेअंती आमचं सगळं ठरत होतं. जर आम्हाला चर्चेला बोलवलं असतं तर आम्ही त्यांना सांगितलं असतं की आम्ही तो ठराव आणतो आहे. खरं म्हणजे तो ठराव आम्ही आणण्याची गरजच नव्हती. तुम्ही अभिनंदनाचा ठराव, लोकांचं लगीन आणि नाचतंय कोण टिंब बघा. त्यामुळे जो आनंद, असुरी आनंद तुम्हाला दिसत होता आणि त्या असुरी आनंदामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चाललेल्या छोट्या चिमुरडीवर झालेला अत्याचार त्याला तुम्ही पूर्ण विसरलात. देवा भाऊनी पकडलं देवा भाऊनी नाही, पोलिसांनी. असे पकडलेले किती तुम्ही त्या ह्याच्यामध्ये भरणार आहात? जेल त्यांनाच पकडून भरून टाकणार आहात का? आणि त्यांना पोसत राहून लोकशाही मानून कायदा हे करून असं नाही चालत. काय त्या बाळाचा गुन्हा होता, त्या कुलकर्णी आईचं वासरू, ह्या नीच माणसाने वासरू दाखवतो करून तिला घेऊन गेला आणि तिच्यावर तो अत्याचार झाला.
तोंडात सॉक्स कोंबला, किती किती नीच तळपायाच्या मस्तकात जाते आणि तरी तुम्हाला पाझर फुटत नाही. तोंडी नका बोलू. त्यामुळे फास्ट कोर्ट, हे कोर्ट, आपण लोकशाही मानतो, कोर्टाने जायचंय कोर्टाच्या, पण मध्यरात्री पण कोर्ट चालू झालेले आम्ही पाहिले. स्वतःसाठी मध्यरात्री पण कोर्ट चालवले. हा पण मध्यरात्री कोर्ट चालवा आणि या ज्या छोट्या छोट्या मुलींवर जे सँड जेलमध्ये भरून ठेवलात त्या सगळ्यांना एका लाईनीत फाशीची शिक्षा ठोठावून आणा. तर आम्ही समजू केंद्र आणि राज्य हे महिलांसाठी संवेदनशील आहे. मी स्वतः सांगितलं होतं मागच्या वेळेला सुद्धा, जे पॅरोलवर येतात ते पुन्हा दंगा करतात आणि पॅरोलवर आल्यानंतर या माणसाचं पॅरोलवर येणं म्हणजे तो जेलमध्ये चांगला वागत असेल वगैरे असं धरलं जातं. जे असे गुन्हेगार दुसऱ्यांची जीवन संपवण्याचं काम करतात त्या गुन्हेगाराचं झटपट त्या गुन्हेगाराचं जीवन लोकशाहीच्या माध्यमातून रात्री 12 ते 12 वाजता कोर्ट चालू करून त्यांना सगळ्यांना एका लाईनीत सगळ्यांचे महिलांवर झालेल्या अत्याचारी लोकांना एक तर फासावर चढवा, आता न्या एका गाडीत. आणि शिंदेचं एन्काउंटर झालं तसं सांगा, ह्यांनी माझी बंदूक घेतली, त्यांनी माझ्यावर रोखली, करून टाका. पण ते केलं पाहिजे. कारण काल प्रकरण 2 दिवस धगधगतं असतानाच पुण्यामध्ये पर्वतीजवळ 9 वर्षाच्या मुलीवर तो अत्याचार. काय काय म्हणजे आमच्याकडे एक मराठीत म्हण आहे, एखादी गोष्ट फेल होत असेल तर कर्टीत पाणी घेऊन जीव दे. ते कर्टीतलं पाणी पण खूप होईल, चमच्यात पाणी घ्या आणि जीव द्या, असं म्हणण्याची आता वेळ आली. आणि महापौर, मी खुर्चीकडे धावली, त्यांना आसक्ती. माझं सोडा, मी कधीच माझ्या महानगरपालिकेचे कायदे मोडणार नाही. कोरम झाला, सांगूनही आलात नाही, तर कोरम झाल्यानंतर ती खुर्ची सत्ताधारी म्हणून नियमाचा नियम नाही आहे, सत्ताधारीच बसला पाहिजे. माजी महापौर, उपमहापौर हे बसले पाहिजे आणि तो सभागृह चालवलं पाहिजे. तरी मी बसले नाही. मी तुम्हाला एक संधी अजून दिली आहे की वेळेत या आणि वेळेत सभागृह चालवा. मात्र जर इथून पुढे असं झालं, जर महापौर उपमहापौर उपस्थित नसतील सभागृहात आणि विरोधकांच्या संख्येमुळे कोरम भरलेला असेल, तर विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका काय? नाही, आज तुम्हाला सांगते, जर असंच होत राहिलं तर नक्की एकदा खुर्चीत बसून मुंबईकरांसाठी मुंबई महानगरपालिका चालवून दाखवू. सोबतच एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलाय की शासकीय पदांकरता महाराष्ट्र शासनाकडून परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये आता हिंदी भाषेची परीक्षा घेतली जाणार आहे, तसं समोर येतं आहे. त्याच्यामुळे हिंदी भाषेची सक्ती अधिकारी पदाच्या परीक्षांकरता केली जाते. मुळामध्ये हिंदी भाषेसाठी एवढा पुळका काय येतो? म्हणजे मराठीची परीक्षा घ्या म्हटल्याबरोबर मग हिंदीची घ्या. म्हणजे तुम्ही या महाराष्ट्रात लोकांना शांततेने जगायला देणार आहात की नाही? हिंदीच्या परीक्षेचं गरज काय? आपण महाराष्ट्र आणि मुंबई सगळा कारभार मराठीत चालावा असं जर म्हणतोय, ज्याला हिंदी येत नाही त्यांनी वैयक्तिक क्लास लावावे. आज मला येत नाही हिंदी फारसं चांगलं, मी माझा क्लास चालू केला आहे. का तर कधी ना कधी ज्या चॅनलवर बोलायचं असेल तर नीट बोललं पाहिजे हे मला कळतंय. मी ती मराठीचं माझं चांगलंच आहे, कारण आम्ही मातृभाषेतून शिकलो आहे. पण सक्ती नसावी. ज्याला वाटतं मला हिंदी शिकलं पाहिजे त्यांनी वैयक्तिक क्लास चालू करावे. गव्हर्नमेंटने याच्यात हस्तक्षेप का करावा? तुम्ही क्लास सुरू केलेला आहे का? तुम्ही स्वतः हिंदी शिकण्याचा प्रयत्न? मी क्लास म्हणजे मी हिंदीचे पेपर, हिंदीची पुस्तकं वाचते, काही हिंदीचे व्याकरण बघते,
कारण काही शब्द हे थोडेसे त्याला उर्दूचा बाज असलेले शब्द आहेत आणि ते शब्द जेव्हा हिंदीतून आपण बोलत असतो तेव्हा त्या बाजला तो स्वर त्याचा उच्चार कसा असावा ते मी घेते, मी कबूल करते माझं हिंदी कमकुवत आहे. पण मी गव्हर्मेंट त्या महापालिकेला सांगायला नाही गेली मला क्लास लावा, वैयक्तिक करू दे, तुमची सक्ती असता कामा नये. पण या सगळ्या सक्तीमुळे कुठे ना कुठे तुम्हाला असं वाटतं का प्रयत्न वेगळाचा आहे, कारण तिकडे मराठी अधिकारी न बसता हिंदी अधिकारी बसले, तर हा जो डाव आहे तो तुम्हाला असं वाटतं हे सगळे डाव आता भाजपाचे उघड 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 व्हायला लागले. पश्चिम बंगालचा विजय असा हात ठेवून ते सांगू शकत नाही, या शाश्वत आमचा विजय आहे. त्यामुळे मी त्या गोष्टीवर फार बोलणार नाही. केरळमध्ये धुवा उडालाय, म्हणजे आता एक एक राज्याला टार्गेट करून सगळी केंद्राची यंत्रणा, सगळ्या बॉर्डर खुल्या, काही कोणाचं लक्ष नव्हतं 30 दिवस. अशा पद्धतीने जर म्हणजे साम नाम दंड भेद पैसा सगळं वापरून जेरीस आणणं हा जर तुमचा विजय असेल तो तुम्हाला लकला. कुठे ना कुठे आता एकंदर पाहिलं गेलं तर नालेसफाई खूप कमी झाली आहे असं निदर्शनास आलंय. या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? एकंदर पाहिलं गेलं सब कुछ ठीक आहे असं लोकांचं म्हणणं मात्र ते नाही आहे. नाही नाही, कोण लोक जनतेचा आवाज ऐका. सब कुछ ठीक आहे महापौर बोलतायत, 5% कमी आहे हेही बोलतायत, 15% झाली आहे हेही बोलतायत, करून घेणार जादूची झप्पी आणून हेही बोलतायत. त्यामुळे मला काही कळत नाही आहे. 3 वर्ष 10 महिने 10 दिवस सत्ता तुमच्याकडे होती. तुमच्याकडे म्हणजे महानगरपालिकेची सत्ता राज्यात होती. 300 कोटी 400-500 कोटी आमदारांना दिले गेलेत. मुंबई महापालिकेची तिजोरी त्यासाठी खाली केली गेली आहे आणि त्याच्यासाठी श्वेतपत्रिका मागतोय, तर ती दिली जात नाही आहे. त्यांच्याही आमदारांना हवी आहे पण तीही दिली जात नाही आहे. का दिली जात नाही? आज मिहिर कोटेजा यांनी विरोध केला आहे. मग तुमचे पण आमदार तुमचे कान टोचतायत, तर बहिरे झालात का की समजूनच घ्यायचं नाही. अहो CCTV साठी पैसे दिले असं त्या 3 वर्ष 10 महिन्यात कळतंय. मग CCTV कुठे लागले हा जाब महापौरांनी विचारायला पाहिजे ना. तो जाब विचारत नाही आणि आमच्या कुठेतरी बरोबरी करतात. मला आवडलं, ममता दिदी बरोबर माझी बरोबरी असेल ते एक लक्षात ठेवा, माझ्याशी पण मग गाठ आहे. मला वाटतं या देशामध्ये कुठला इतिहास नक्की ह्याला पुढे हवा आहे आणि त्या इतिहासाची वाटचाल काय असेल किंवा काय आहे तो आम्हाला दिसतोय. अख्खं प्रकरण जे आपण MAला काही विषय असतात त्या प्रकरणामध्ये मोदी प्रकरण, शहा प्रकरण, बाकी प्रकरणं अशी येण्याची आत्ता शक्यता आहे. सगळीकडे ती वाटचाल दिसते आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या जनतेने सतर्क होण्याची वेळ आलेली आहे. काही नाही, महापौरांना विचारा, सकाळी 7ला जा, विदाऊट अधिकारांशिवाय ज्या काही चाललेत फेऱ्या, विचारा का बंद आहेत, देतील उत्तर. ह्याचं उत्तर आम्ही विचारणारच आहोत, पण महापौरांनी पहिलं हे उत्तर द्यावं का बंद आहे, का चालू नाही करत. सोबत जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या संदर्भात कुलसुमे यांनी काल महापालिकेत बैठक घेतलेली होती. त्यांचं म्हणणं आहे की जवळपास 87,000 जास्त जन्म प्रमाणपत्र ही बोगस आहेत आणि त्याकरता आता अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, काही अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा होऊ शकते. मुळामध्ये जन्म आणि मृत्यू
याला एक लॉ आहे आणि त्या लॉप्रमाणे ते काम करत असतात. आपल्याकडे माझ्या माहितीनुसार CRS पोर्टल जे केंद्राचे आहे, पण केंद्राचं पोर्टल हे 16 आलं. त्याच्या आधी आपलं सॅप प्रणाली ही आपली 2011-12ला डेव्हलप झाली. सॅप प्रणालीमध्ये संपूर्ण जन्म मृत्यू याची नोंद करावी असं सांगितलं गेलं. सॅप प्रणालीमध्ये काही ठिकाणी नावामध्ये आडनावामध्ये त्याच्यामध्ये चुका दुरुस्त करण्यासाठी जेव्हा मुलं 16-17 वर्षाची होतात मुंबईकरांची आणि त्या शिकलेल्या मुलांना म्हणजे 19-20 आता त्यांना पाठवायचं आहे बाहेरच्या देशात बर्थ सर्टिफिकेट, हे तेव्हा जास्त लक्षात येतं. शाळेच्या वेळेला लक्षात येतं की यांचं बर्थ सर्टिफिकेट चुकलेलं आहे नाव, कारण ते नाव करणारी व्यक्ती ही कोणतरी मॅन्युअल करत असते, फीड स्पेलिंग मिस्टेक असते काय असते, आणि ते जर ठीक करायचं आहे म्हणून कोण सॅप प्रणालीकडे जाऊन ती चुकीची दुरुस्ती करत असेल तर मी अधिकाऱ्यांशी बोलले. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ही संपूर्ण माहिती ही जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होते, ती डिलिव्हरी झाल्यानंतर हॉस्पिटलमधनं आमच्याकडे जेव्हा तो डाटा येतो तेव्हा त्याचे पालक येतात. तिथे कुठेही जातीचा उल्लेख नसतो, तिथे कुठेही कशाचाच उल्लेख नाही, फक्त आईवडिलांचं नाव, जन्म कुठे झाला आणि कधी झाला, कोणत्या तारखेला झाला हा त्याचा उल्लेख आहे. ज्यांना मुंबईकरांच्या मुलांना मला वाटतं हे सगळं जे काही राजकारण चाललं आहे, राजकारण म्हणे, एका दोघांनी नक्की चुका केल्या असतील तर त्यांना सस्पेंड करा, पण सरसकट मुंबईकरांचं नुकसान करू नका. कारण आधीच या पोर्टलवर झालेल्या लोकांना दिक्कती येत आहेत. नंतर महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर वेळेत लोकांना विवाह नोंदणी, जन्म मृत्यू नोंदणी पटकन मिळत नाही आहे. महिना त्या लोकांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे या गोष्टीसाठी आम्ही माहिती घेतो आणि त्या माहिती अंती जे काही घडतंय, कोणातरी एका व्यक्तीला वाटतं आणि मी मुंबई अशी चालवेन आणि मी मुंबई तशी चालवेन, तर असं होणार नाही. कारण मुंबईच्या महानगरपालिकेला 2014ला मुंबई महानगरपालिका जन्माला आली नाही आहे. महानगरपालिकेचा इतिहास मोठा आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या जर अधिकाऱ्यांनी काही चुका केल्या पण असतील त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. त्या शिक्षेशी माझं दुमत नाही, पण सरसकट सगळ्यांना ओलीस ठेवणं हे बरोबर नाही. काही वाकोला येथील जे मासोळी व्यावसायिक आहेत, जे मासे विकतात, कोळी बांधव, त्यांना आता मासे विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांना असं म्हटलंय की बाजारात तुम्ही अख्खे मासे ठेवा, पण मासे टाकू नका, त्यामुळे आजूबाजूला दुर्गंधी पसरते. बंदी कोणी घातली आहे? बंदी कोणी घातली? वॉर्ड ऑफिसरने तिथे नोटीस. वॉर्ड ऑफिसरला कोणाच्या आदेश आले? वॉर्ड ऑफिसर अशी गुस्ताखी कसा करू शकतो? मूळ कोळी हे मुंबईकरांचे पहिले नागरिक आहेत आणि जर एखाद्या वॉर्ड ऑफिसरने असं केलं असेल तर हे चुकीचं आहे. मुळात मी मासे खाते. मासा त्याला कापण्याची टेक्निक ही त्या कोळींनाच माहिती असते आणि ते कापून साफ करून आम्हाला देत असतील तर तुमच्या पोटात का दुखतंय? म्हणजे तुम्ही एका बाजूनी जे चालू आहे त्याला पुष्टी देत आहे का? म्हणजे गुजराती, जैन, मारवाडी, राजस्थानी ठरवणार आम्ही काय खायचं. आज आमच्या कोळ्यांवर गदा आणताय. म्हणजे कोळी बांधवांनी पण समजलं पाहिजे. फार अगदी आनंदाने काही गोष्टी ज्या करताय ना त्या तुमच्या मुळावर येत आहेत आणि त्या मुळावर कोण आणतंय हे पण बघा. त्यामुळे मुंबईकर
आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय चालू ठेवा. कोण तुम्हाला बंद करतं आम्ही बघू. आमच्याशी पण त्यांची गाठ आहे. मनसेच्या पण एका नेत्याने सांगितलंय हे चालू देणार नाही. त्यामुळे आमच्याशी गाठ आहे.